7 सप्टेंबर 2021 वार मंगळवार सकाळी 10ची वेळ दिली असल्याने मी 9:30च्या सुमारास मध्य रेल्वेच्या दादर स्थानकात पोहोचलो. पाहतो तर या विशेष गाडीसाठी चाकरमान्यांची भली मोठी रांग लागली होती. सुमारे 1800 प्रवासी क्षमता असलेल्या या विशेष एक्सप्रेसमध्ये प्रवास करण्यासाठी केवळ 5 स्थानकांना प्रवेश दिला जात होता आणि यासंबंधीची जबाबदारी कार्यकर्त्यांनी घेतली होती. प्लॅटफॉर्मवर पोहोचताच मोदी एक्सप्रेसचं पहिलं रूप पाहायला मिळालं. माझा डबा मिळाल्यानंतर मला विंडो सीटही मिळाली होती. माझ्या डब्यात तर चक्क गणपतीच्या आरतीनं या मोदी एक्सप्रेसचं स्वागत करण्यात आलं. दरम्यान नितेश राणे यांनी प्रवाशांची भेट घेतली, त्यांना या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. एक वेळच्या दुपारच्या जेवणाचंही दादर स्थानकात वाटप करण्यात आलं. पावणे 12च्या सुमारास केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे दाखल झाले आणि त्यांनी या एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला आणि ही एक्सप्रेस कोकणासाठी रवाना केली. आणि अशा प्रकारे कोकणासाठीचा आमचा मोदी एक्सप्रेसचा प्रवास सुरू झाला. मागील 1.5 वर्षांपासून कोरोनाची ही लाट सुरू आहे. कोरोनाची ही दुसरी लाट संपत नाही, तोवर तिसरी लाट वर डोकं काढू पाहते आहे. अशातच आपल्या गावी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी चाकरमान्यांना कोकणात जावं लागते. अजूनही कोकणात जाणाऱ्या सर्व प्रवासी रेल्वे गाड्यांचं आरक्षण फुल दाखवते आहे. वेटिंग लिस्ट वाढत चालली आहे आणि दरम्यान एक घोषणा होते आणि ती म्हणजे चाकरमान्यांसाठी गणपती विशेष मोफत एक्सप्रेस आणि जिचं नाव आहे मोदी एक्सप्रेस, जी दादर ते सावंतवाडी अशी धावणार आहे. आज आपण याच एक्सप्रेसचा प्रवास करणार आहोत. आपल्यासोबत काही सहप्रवासी आहेत, आपण त्यांच्यासुद्धा प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या या प्रतिक्रिया. आई, तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान वाटतं आहे. पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी एवढं कोकणवासियांसाठी म्हणजे आत्तापर्यंत त्यांनी भरपूर केलं आहे आणि आत्ताही केलं, त्यामुळे खूपच छान वाटतं आहे. त्यांच्या मनापूर्वक खूप धन्यवाद त्यांना. कुठल्याही मंत्र्याने तेवढं केलं नाही तेवढं त्यांनी करून दाखवलं. तर आपल्यासोबत काही सहप्रवासी आहेत, आपण त्यांना विचारूया की त्यांचा हा प्रवास कसा झाला आहे. कारण की नेहमी बस या सोडण्यात येतात, पण पहिल्यांदाच अशा प्रकारची मोदी एक्सप्रेस जी गणपती स्पेशल आहे आणि ती मोफत उपलब्ध करून दिली आहे. सोबतच त्यांना मोफत एक टाईमच्या जेवणाची सुद्धा सोय करून दिलेली आहे. आपल्यासोबत काही प्रवासी आहेत, आपण त्यांना विचारूया. काका, तुम्हाला कसं वाटतंय? छान वाटतंय. कुठे जाणार आहे? आम्ही कणकवली. अच्छा,
कसं बुकिंग केलं होतं? बुकिंग माझ्या मित्राने केलेलं. तर प्रवाशांकडून आपल्याला अशा प्रकारे संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहे. तर नक्कीच हा मोदी एक्सप्रेसचा प्रवास असाच चालू राहणार आहे. पुढे पण आपण भेटत राहू. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. दुपारचा आता 1 वाजला आहे आणि आपण आता पोचलो आहे पनवेल स्थानकामध्ये. 12 वाजता दादरवरून सुटलेली आहे मोदी एक्सप्रेस आता पनवेलला पोचली आहे. एक्सप्रेसची गती जरी कमी असली तरीसुद्धा अजून एकही थांबा घेतला नाही आहे आणि ही सलग धावते आहे. आत्ता सध्या जरी ह्याची गती कमी असली तरीसुद्धा इथे हळूहळू होईना पण चालत आहे. पनवेल सोडल्यानंतर मध्य कोकणाचा निसर्गरम्य प्रवास सुरू झाला. वातावरण जरी थोडेसे ढगाळ असले तरी तोपर्यंत पाऊस काही पडला नव्हता. कोकणातील हिरवेगार डोंगर, भातशेती, नद्या, ओढे, धबधबे, बोगदे असा पावसाळ्यातील निसर्गाविष्कार न्याहाळत आमचा हा कोकणातील प्रवास सुरू होता.
सोडल्यानंतर पावसाच्या हलक्या सरींना सुरुवात झाली होती. वातावरणात बदल झाला होता. हिरवीगार डोंगरं आता धुक्यामागे लपली होती. खेड, चिपळूण, रत्नागिरी या स्थानकात सिग्नलला थांबा घेत ही एक्सप्रेस पुढे मार्गक्रमण करत होती. पुढे वैभववाडी स्थानकात रात्री 10:15 तर कणकवली स्थानकात रात्री 11:15च्या सुमारास ही एक्सप्रेस पोहोचली आणि बहुसंख्य प्रवासी हे कणकवली स्थानकात उतरले. पुढे ही एक्सप्रेस आपल्या शेवटच्या स्थानकासाठी म्हणजेच सावंतवाडीसाठी रवाना झाली. असा या मोदी एक्सप्रेसचा प्रवास प्रवाशांना आपल्या गावी सुरक्षित पोहोचून पूर्ण झाला.